काढू त्यांना, काय होतं मोर्चे काढले त्यांना दमले पाहिजे ना थोडे दे. आयतं खायला मिळालेलं लई दिवस त्यांना. 16% आरक्षण मराठ्यांचं खाल्लं आत्तापर्यंत त्यांनी. त्यामुळं या रस्त्यावर काय होतं, सरकार मजा बघते त्यांची, हिंडून द्या, येते थोडी येते माघारी. पुन्हा त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो दादा. ते म्हणतील तसंच होत नसतं. ते म्हणजे काय कायदा नाहीत. त्याच्यामुळं ते म्हणतील तसं होणार नाही. मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेटियर आहे, त्या आधारे GR काढलेला आहे. आणि आता येत्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा सातारा संस्थांच्या गॅजेटियरच्या आधारे, अंग संस्थांच्या गॅजेटियरच्या आधारे तो सुद्धा GR निघतोय. ते पण सुद्धा पुढचं लगेच सांगितलं तुम्हाला, तो पण निघतोय. कारण आमचं प्रत्येक गोष्ट ही आधार घेऊन केलेली. त्याच्यामुळं आमच्या किती बोंबलू द्या, धक्का सुद्धा लागत नाही मराठ्याच्या आरक्षणाला, GRला सुद्धा. मात्र एक आम्हाला खंत आहे राव, मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं की नियम लागतात आणि त्यांना काय द्यायचं म्हणलं की मात्र नियम लागत नाहीत. हे मात्र खूप खंत आहे बरं का आमची. कारण त्यांना काहीच बघितलं जात नाही. लगेच आरक्षण दिलं जातं, योजना दिल्या जात्या, न मागता त्यांच्या अंगावरती फेकलं जातं. आम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो नियमात असून सुद्धा. ही मात्र मोठी खंत आहे आमची. आमच्या नोंदी असून सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो, झगडावं लागतं. आमचं गॅजेट असून आम्हाला झगडावं लागतं, झुंजावं लागतं. सगळे पुरावे असून सुद्धा आम्हाला त्रास होतो, मुद्दाम दिला जातो. ही मात्र खंत आहे. परंतु आम्ही कणखर खंबीर आहे. आम्ही लढून मिळवणार आणि मिळवलेलं जाऊ सुद्धा देणार नाहीत. आता GR निघालाय, मराठी सज्ज झालेले. आता प्रमाणपत्रासाठी मराठ्यांनी तयारी सुरू करणं गरजेचं नाही. पण तो GR तुमच्या दबावात बाहेर काढलाय असं त्यांचं म्हणणं आहे. तर आमच्या दबावात रद्द करा, आता आम्हीही ताकद आहोत मोठी, असंही मांडत आहेत वारंवार सगळे म्हणले. नाही, असं दबावात कुणाचा GR निघत नसतो आणि दबावात कुणाचा रद्द पण होत नसतो. त्याला कायदेशीर आधार घेतलाय का, कायद्याचे सगळे निकष पूर्ण केलेत का कुठलाही शासन निर्णय करताना, हे सरकारला बघावं लागत असतं. एवढ्या साध्या सोप्या गोष्टी नसतात. सरकार हा शब्द आहे, परंतु संविधानाच्या सगळ्या चौकटीत राहून, कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. त्याच्यामुळे कुठला दबावात आमचा असो किंवा कोणाचा असो GR निघत नाही आणि कोणाच्या दबावामुळं तो GR रद्द पण होत नसतो. हे मात्र काँग्रेसच्या मोर्चाने 10 तारखेचं समजून घ्यावं. तुमच्या मोर्चानं, तुमच्या आंदोलनानंतर आता धनगर आणि बंजारा समाजही रस्त्यावर उतरलेला आहे आरक्षणासाठी. तुम्हाला माहिती आहे तिकडे नांदेडमध्ये आज एक असा मोर्चा आहे आदिवासी समाजात. ते म्हणतात आमच्यात कोणालाच समाविष्ट करू नका, आम्हाला आमचं वेगळे ठेवा. त्यांना भीती वाटते की त्यांच्यातही आता बंजारा किंवा धनगरी लोक असतील म्हणून. मी मागही एकदा सांगितलं होतं बघा, धनगर बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, बंजारा बांधव असतील, यांनी आता एकदा एकत्र बसणं गरजेचं आहे. एकमेकाचे समज गैरसमज काढणं गरजेचं आहे. जर बंजारा समाजाच्या नोंदी आहेत तर बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे त्यांनी बसून एकदा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे. या मताचे आपण आहे. परंतु ही आरक्षणाची लढाई जे सत्य आहे ते सत्य मिळणारच आहे, 100% मिळणार. वडेट्टीवार असं म्हणाले की 350 जाती आहेत, त्याला एकदा बुडवूनच टाक, त्याला संपून टाक, असं ते तुमच्याकडे तुमचं नाव घेऊन बोलले की सगळं महायुती तुम्हालाच पाहिजे, हे पाहिजे, सगळं पाहिजे, त्याला संपूर्ण टाक म्हणे. नाही, वडंटीवार साहेब आहेत ना, खरं तर ओबीसीच्या 374 ज्या जाती म्हणतायत ना, ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच आहेत. आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी की 374 जाती संपवल्या खऱ्या कोणी. ह्या वडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं आहे. कारण ओबीसींना यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं 16% मराठ्याचं. हे समजून घेणं गरजेचं आहे. खरा घात ओबीसींचा केला असेल तर यावल्याच्या अलिबाबांनी आणि हे आता हे काँग्रेसचे वडंटीवार साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे, त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहित होतं ना. 14% आरक्षण हे मंडल कमिशननं ओबीसीला दिलं. हे आपलं पक्के रजिस्ट्री झाली. आता मग 16% आरक्षण हे मराठ्याचं आहे
ते मराठ्याच्या नावावरती आहे हे माहीत असताना सुद्धा दिलं. याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळं जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केलं. कारण आमचं आरक्षण आम्हाला 16% माघारी मिळणार आहे. हो, ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला. ज्यांनी दिलं आमचं तर दिलं हो, आमचं तर वाटोळच केलं देणारांनी. आमचं ज्यांनी आमचं 16% आरक्षण 1954 दिलं, उदाहरणार्थ पवार साहेब आहे, त्यांनी आमचं वाटोळं केलं समजा, पण त्यांनी आमचं दिलं. अहो, ज्या पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं त्यांचा सुद्धा उपकार ठेवला येईनी. वडीलवार असं म्हणतात की सत्तेची दादागिरी आहे आणि एकाच समाजाला एवढं कसं द्यायचं. आणि शिवाय त्यांनी असं म्हटलं द्यायचंच असेल तर तुमच्या हातामध्ये बंदूक आणि तलवारी द्या आणि छाटून टाका आमच्या सगळ्यांची मुंडी. ती प्रयोग त्यांना करायचा. येवलेवलेचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक व्हिडिओ भेटलाय त्यांना. वडंटीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओढून घेतात. कारण ती तलवारीची, दांड्याची, कोयत्याची, शेरोशायरीतून तलवारीची, आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे. त्यांना ती जातीय दंगली घडून आणायच्या ही त्यांचा प्रयोग आहे. आम्ही तसे असतो तर गोरगरिबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो, जीव लावतो, गोरगरीब ओबीसीला सुद्धा. आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही. कारण आम्ही उलट्या काळजाच्या नाही आहेत. हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसी त्यांनी डावावर लावलाय. इतक्या उलट्या काळजाचे ते हे जातीचे नेते, सध्या स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचे नेते म्हणतात ते, त्यांनी स्वतःच ओबीसी संपवण्याचं ठरवलेलं आहे. एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे धाराशिव जिल्ह्यातला की ओढ्यात दोघजण वाहून जातात, वाहन जाते, तर त्यावेळेस त्यांना असं म्हटलं जातं की अरे यांना वाचू नका, सोडून द्या. काय वाक्य काहीतरी वंजारायचे आहेत असं काहीतरी शब्द काहीतरी म्हणून कसं जमायचं पक्का माहित पाहिजे. काहीतरी उत्तर मला प्रश्नच काय. त्याच्यामध्ये असं आहे की व्हिडिओ व्हायरल होतो आहे सध्या आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की 2 मोटरसायकलवाले पुरात वाहून जात आहेत आणि त्याच्यावरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो आहे आणि त्यामुळे बाकीचे जे आहेत ते मरुद्या वंजाऱ्याचे आहेत असं म्हटलं गेलं. नाही, काही एखादं 2 जोडलं असत. इतके भावनाशून्य लोक नाही आहेत, इतके माणुसकी सोडलेले लोक नाही आहेत. त्यांच्याच कुणीतरी जोडलं असेल ते वातावरण दूषित होण्यासाठी. कारण त्यांना तो नाद आहे. जसं की त्यांनी आता त्यांच्याच दसऱ्या सुद्धा दूषित केलं, ते त्यांना सवय आहेत. त्यामुळे ते त्यांचंच कुणी असेल, दुसऱ्यावर ढकली देईल ते. त्यामुळे त्याच्यावर काय उत्तर द्यायची गरज नाही आपल्याला आणि त्या विषयाला महत्व द्यायची पण काही गरज नाही. कारण की असं असेल तर अहो, बनाव करू शकते. कुठल्या लेवलला गेलाय हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यांना कळायला पाहिजे ना कोणत्या लेवलला घेऊन चाललेत. निजामाच्या अवलादी मनाला लावायचं लोकांना. हां, इकडच्या जिल्ह्यातले बीड जिल्ह्यात बोलवायचे, ते जमतं का? हां, निजामाची अवलादी येते म्हणले का नाही? स्टेटमेंट नाही, हे दुसरा विषय गुलामगिरीचा. दुसऱ्या जिल्ह्यातले आणतात, मिशा नाही, फिशा नाही, काही नाही, वेगळेच दिसते ते असले. ते म्हणतात निजामाच्या अवलादी मराठा. दुसरं म्हणणार तुम्ही गुलामीचं गॅजेट घ्या, म्हणजे गुलाम समजता दुसऱ्याला. तुमची काय भाषा आहे? दुसऱ्या जिल्ह्यातला धरून आणायचा आणि इकडे त्या परळीच्या टोळीनं मिरवायचा. तुम्हाला तुमचं कळाना सुद्धा ज्या मराठ्याने तुम्हाला किती सांभाळलं, किती उंची वाढवली, त्यांच्या विरोधात असली घाण स्टेटमेंट करायचे. यांनीच वाढवलं हे जातीवाद यांनीच वाढवला. सुरुवात यांनी केली. आपण आधी बोललेलो नाही. एक शब्द आपण त्यांना आधी बोललेलो नाही. एक शब्द ते बोलल्यावर मात्र मी सोडू शकत नाही. जातवाने भाऊ, माझ्या जातीला हिनवत असेल ना कुणी, मी नाही सहन करू शकत. आणि जे तुमचा प्रश्न आहे ना त्याबद्दल तर मराठ्याकडून किंवा बहुजनाकडून, हिंदूकडून असं होऊच शकत नाही. हे त्यांच्यात गैरसमज पसरायसाठी करू शकतात. कारण ते खुन करून केला नाही म्हणतात राव. जिथं अध्यात्म आहे तिथं सुद्धा आसरा दिला जातो राव. काय नवीन पायंडा पाडला यांनी? काय प्रश्न विचारता राव त्यांच्याबद्दल?
जिथं माणसाचं मन बुद्धी शुद्ध केली जाते त्या अध्यात्माच्या ठिकाणी सुद्धा काय शब्द वापरले जातात उभ्या महाराष्ट्राने बघितलं. आणि यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहेत आपण? यांना कोण तसं म्हणलंय तेच म्हणतील, तेच दूषित वातावरण करतील, त्यांच्या माणसाला तेच विरोध करतील. दुसऱ्याचं वरबडून खायची सवय लागली. जाऊ द्या, त्या विषयाचं काय, ते असं महत्व द्यायची गरज नाही आपल्याला. असल्या विषयात भरपूर विषय आहेत, शेतकऱ्याचे आहेत. इथं मरणाचं संकटात सापडले सगळे, हे हाल चालू आहेत मरणाचे शेतकऱ्यांचे. सरकार नुसतं सभा घेतंय, हारं फुलं लावतंय व्यासपीठाला. आले की शायनिंगमध्ये येऊन जातात, विमानाने येतात, विमानाने जातात. शेतकरी इकडं उद्ध्वस्त झालाय. आता त्या आपल्या त्या शिल्लोडला ते सरपंच बिचार पोरग बसलंय, तिकडं ध्यान द्यायला सरकारला वेळ नाही. आमचा तिकडं त्या धाराशिवला अमोल जाधव बसलाय, तिकडं ध्यान द्यायला वेळ नाही. त्या करमाळ्याची ताई बसली, तिथं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही. परत त्या बार्शीच्या ताई बसल्या आता माय मावल्या, तिकडं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही. हां, ते लेकरं मरालेत ना, आंदोलन उपोषण करू करू. तुम्हाला का रोग आला का तिकडं ध्यान द्यायला थोडा? काय म्हणणं आहे त्यांचं ऐकून घ्यायला? इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारच्या अंगात असलं पाहिजे का? पण लोकांनी सुद्धा उगाच विनाकारण शक्ती पण व्हायला घालू नये. आत्ता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा राहणार आहे. उगाच उपोषण करा आणि हे करा, आत्ता शक्ती व्हायला घालायला नाही पाहिजे. एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत. उगाच इकडे एक जण बसला आणि तिकडे दुसरा जण बसला आणि तिकडे तिसरा जण बसला, हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे. कुणीही उगाच शक्ती व्हायला घालू नये. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांना मदतीसाठी शासनाला राज्य सरकारने कुठलाच प्रपोजल केंद्राला दिलेलं नाही, देणार पण नाही. मदत मिळेल की नाही दिवाळीपूर्वी? घेणार आम्ही. आमच्यावर आम्हाला शक्ती आहे ना, विश्वास आहे ना आमच्या शक्तीवरती. केंद्राची मदत आम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हे ते देण्याची शक्यता वाटत नाही. त्यांनी दिवाळीपर्यंत नाही दिलं की राज्यात बैठक झाली सगळ्या शेतकऱ्यांची. पण आधी बैठक झाल्यावरच आपण तारीख डिक्लेअर करणार आहे. कारण ती येते येत नाही ते बघावं लागेल ना. त्यातलं आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, इमानदारी प्रामाणिकपणानं लढणार, मॅनेज न होणार. पण त्यातलं भाव वाढ कसा घ्यायचा? कारण ही अंतिम लढा करायचा शेतकऱ्याचा टोकाचा. मग शेतकऱ्याचा जर टोकाचा अंतिम लढा करायचा ठरला असेल, पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांनी आयुष्यभर आंदोलन उभ्या नाही करायची. एकदाच उभा करायचा आणि त्याचा तुकडाच पाडायचा. जसं की मी मराठा आरक्षणाचा तुकडाच पाडला 2च वर्षात, तसा तुकडाच जर पाडायचा असेल आणि सुखी समाधानी शेतकरी करायचा असेल तर त्याच्यातले ज्ञानी सुद्धा येणं गरजेचं आहे. त्या शेतकरी संघटनेनी जे आयुष्यभर कामं केले ते सुद्धा येणं गरजेचं आहे. ते आल्यावर बैठक घेऊ आणि मग पुढची आंदोलनाची तारीख आपण डिक्लेअर करू. त्यांनाही आपण बोलवणार आहे. दिवाळी झाल्याच्या नंतर एक ठिकाण ठरवू. त्या मैदानावरती महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्याच्या संघटना आहेत, जेवढे अभ्यासक आहेत त्यांचे, ज्यांना माहिती आहे हमी भाव कसा द्यायचा, कर्जमुक्ती कशी घ्यायची, पीक विम्याचे पैसे कसे घ्यायचे, नुकसान भरपाई कशी घ्यायची, मालाला भाव, भाजीपाल्याला भाव, दुधाला भाव, फळबागाला भाव कसे घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळी चर्चा होईल. शेतीला नोकरीचा दर्जा कसा घ्यायचा, आपण हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चर्चा होतील त्यावेळी तारीख डिक्लेअर होईल. पण अंतिम टोकाचा लढा असणार. असा पुन्हा लढा देशानं बघितला नसेल शेतकऱ्याचा, इतका निर्णायक लढा आणि यशस्वी पण. पुण्यामध्ये धनगर समाजाचं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनामध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की धनगर समाजानं आता ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं. कोणाचं नेतृत्व करावं? ओबीसीचं. धनगर समाजाने करावं नेतृत्व असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. धनगर समाजाकडे नेतृत्व दिलं पाहिजे ना. कारण इकडे दुसरे स्वतःलाच हुशार समजित येत ना जास्त. धनगराला इकडं समजित येत ना, ते त्यांना खूप अति हुशार शहाणे समजित येते. अलिबाबा त्याला झोप येईन का? मग त्याला तर दुसऱ्यानं कुणी उलशी कभी मोर्चा बी काढला तरी त्याला धेंडळी लागते. त्याला दम नाही निघत. दुसऱ्याचे लेकरं ते हुशार नाही समजित. धनगराचे, मराठ्याचे, बंजारा समाजाचे, रजपुतांचे, कायकाड्यांचे, चंबाराचे, दलित मुस्लिमाचे, सुतार, लोहार, कुंभार यांचे, आपले आणखीन बऱ्याचशा 300-350 जाती आहेत त्याच्या.
कहार समाज आहेच ना. हे लोक हुशार नाहीत का? तुम्ही हुशार आहेत का? ही सवय असती लागलेली, खोड असती ती. काय मिळवतो मलाच, दुसऱ्याला नको, या उद्देशाचं आहे. आणि त्यांनी ना कोणाचं ऐकून ओबीसीचं नेतृत्व करण्यापेक्षा आणि त्या नादात पडण्यापेक्षा धनगर बांधवांना आपल्या जातीला आरक्षण एसटीतून कसं मिळवणं यासाठी ताकद लावावं. लोक बरेवर घालते ना हरभऱ्या झाडावर चढीते. ओबीसीचे नेते व्हा, नामक्याचं व्हा, तामक्याचं व्हा. ओबीसीचा नेता नको, कोणाचाच नको. आपल्या जातीची आपण लढाई लढावी आणि त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला आरक्षण मिळून द्यावं यासाठी ताकद खर्च करावं. नेता बनण्यासाठी किंवा श्रेयवादाच्या लढाईसाठी धनगरांनी आपली ताकद वायाला घालू नये. आणि विशेष करून परळीच्या टोळीचं ऐकून मराठीच्या विरोधात तर धनगरांनी अजिबात त्यांची ताकद वायाला घालू नये. छगन भुजबळ तुमच्यावर काहीच बोलत नाही. त्याऐवजी आता वडेट्टीवार आलेले आहेत. नाही, त्यांनी आतून ठरवून केलंय. त्यांनी आतून ठरवून केलंय की आम्ही सत्तेत येत आणि आम्ही सत्तेत असल्यामुळं आम्हाला डॅमेज करायचंय देवेंद्र फडणवीसांना. तिथं एक अशी चर्चा मला ऐकायला मिळाली, सांगू का? तर ती खरी का खोटी माहीत नाही, तिची खात्री केल्याशिवाय आपल्यासारख्याने बोलू नये. पण त्याचा कुठंतरी फार्म हाऊसला का कुठं एक चर्चा झाली त्यांच्यात. आणि त्याच्यात तेव्हा असं म्हणलं जणू अलिबाबा ही माहिती आता खरी का खोटी माहीत नाही, पण अशी चर्चा आहे लोकात की मला त्यावेळेस अजित पवारने गुंतलं होतं असं त्याचं म्हणणं आहे. त्या बैठकीत मानला जणू तो मला अजित पवारने गुंतलं होतं त्यावेळेस. आता संधी आहे आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला. नेतृत्व काँग्रेसकडे घ्या, आम्ही सगळे मागे उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघन. आणि फडणवीसची सुद्धा तुंबडी बंद होईल. तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला, त्याची सुद्धा बंद होईल. पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चाला. मी मुंड्याला सुद्धा याच्यात उठवलंय असं त्यांचं तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकात चर्चा आहे. काल नाशिकचे काही लोक आले होते ते सांगत होते भुजबळ आणि वडेट्टीवारांची अशी युती झाली. हा आतून सगळे एक झाले म्हणे ते. आपण पाठपुरावा सगळ्यांनी करायचा, कळू द्यायचं नाही. म्हणजे माझाही पूर्वीचा बदला नाराजीचा निघल. एक तीर में दोन निशाण. आणि फडणवीस हा आपल्या ओबीसीसाठी जड आहे. मग जर आपण आतून एक झालो तर आपली ओबीसीची सत्ता येऊ शकते. पण हे बाहेर कळू देऊ नका. मग आता ही खरी का खोटी चर्चा माहीत नाही, पण जर तपासाला लागले तर ती खरी निघू शकते. कारण तितक्या आतल्या गाठीचा तो हाई अलिबाबा. कारण ज्या शरद पवार साहेबांनी त्याला मोठं केलं तो पक्ष मोडला त्यांनी. ज्या शरद पवार साहेबांनी त्याच्या म्हणण्यावरती मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिलं, त्यांचा सुद्धा आमचं तर जाऊ द्या, आम्ही आमचं तर मिळूच. पण ज्या माणसानं दिलं शरद पवार साहेबांनी त्यांचा तर उपकार त्यांनी ठेवायला पाहिजे होता, त्यांचा नाही ठेवला. ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठे केलं त्या माणसाला, बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्या शिवसेना प्रमुखाला जेलमध्ये पाठवणारा एकमेव नासका आणि नालायक माणूस असेल तर छगन भुजबळ. ज्यांनी मोठं केलं त्याला सुद्धा खड्ड्यात घातलं. आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं. आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय. नसता परळीचं घराणं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं. परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं. पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घराणं, परळीचं घराणं मोठं झालं. ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना. कारण यांना ज्यावेळेस कुणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला. आता ह्या अलिबाबानं अजित पवारनी मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी 2-3 जणांनी मिळून आता आतून सुरू केलाय. आणि बदला पण असा घ्यायचा की पूर्वी परळीचं पण आतून म्हणणं आहे, हे छगन भुजबळनी सांगितलं जाऊन त्यांना की आमची सुद्धा तुमच्यासारखीच दशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती बुवा. एक दिवस देवेंद्र फडणवीस, आता हे लय खरं आहे बरं का, पण आता ही लोकात चर्चा आहे मला माहित. एक दिवस देवेंद्र फडणवीस आमची बॅग ओढीत होता. त्या फडणवीसच्या हाताखाली आता आम्हाला आमची ही दशा. मग ओबीसीनं आतून एक मोठं स्ट्रक्चर तयार करायचं का न कळता. म्हणजे इतका मोठा गेम प्लॅन
षडयंत्राचा यांनी तयार केला अशी लोकात चर्चा. पण यांना माहीतच नाही. तू आतापर्यंत छगन भुजबळ शरद पवार साहेबाच्या डोक्यात दगड घातला झोपीत, तू शिवसेना प्रमुखांच्या डोक्यात दगड घातला झोपीत, तू अजितदादाच्या डोक्यात घातला, आता फडणवीस साहेबाच्या घालणार. पण ते देवेंद्र फडणवीस त्यो इतकी लांब गांडीत खोटा घालीन ना, तर खोटाच उपसायचा नाही थोडा. तुमचा फारच विश्वास आहे फडणवीसांवर. आणखीन थोडं दिवसांनी सांगा ना अनुभव काय. मी बद्दल सांगितलं बघ, मी फक्त बद्दल सांगितलं, आत्मविश्वास नाही सांगितला. कारण मी कुठे ठोकणाऱ्याचे उपटेणार आहे. पण जो माणसावर माया केली किंवा ज्या माणसावरती आपण राजकीय अस्तित्व संपलेलं निर्माण त्याला पुन्हा करून दिलं, म्हणजेच भुजबळचं फडणवीसांनी अस्तित्व उभा करून दिलं, आणि ज्यांनी आपलं अस्तित्वच उभा केलं, अस्तित्व उभा करणाऱ्याला जर संपवण्याचा घाट घातला तर मागचे थोडे अनुभव आहेत फडणवीस त्याचं काय करतो. म्हणून सांगितलं की फडणवीस इतकी लांबी घाली की हे सगळेजण 150 जण एकत्र जरी आली तरी ती उपसायची नाही. पण याच्यातून ही मीडियाची बाईट समजू नये, याच्यातून आमच्या शिंदे साहेबांनी सावध व्हावं, याच्यातून अजितदादांनी सावध व्हावं, आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी खरंच सावध व्हावं की नुसती मीडियाची बाईट समजू नये. हे आत्मघातकी आहेत, हे डाव रचू शकतेत. बरं, भुजबळांना भीती वाटतेय का की आता हे नेते आम्हाला संपवतील, त्यामुळे भुजबळ शांत झालं असं वाटतंय का तुम्हाला? शांत नाही देऊ. तेव्हा कसं आहे, जत्रातला इस्तूय देऊ, जत्रातला इस्तूय देऊ, हळूच पोळू देऊ, आणि सगळ्या जातीला पोळतो. याच्या अगोदरची एक तुम्ही 6 महिने मागे जाऊन बघा, परळीच्या घराण्याविषयी त्याचं काय मत होतं, किती वाईट होतं. आज त्याचं धनगरांच्या नेत्याविषयी किती वाईट मत आहे बघा तुम्ही. आज त्याचं बंजारा समाजाविषयी किती वाईट मत आहे बघा तुम्ही. धनगरांना एसटीतून आरक्षण देण्याबद्दल एक शब्द काढत नाही तो, हे सत्य आहे. कारण तेव्हा ना कळून देत नाही पोळालेलं, आणि इस्तू मात्र तेवढ टाकतो. म्हणून आमच्या शिंदे साहेबांना, अजितदादांना आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे. याला बाईट समजू नये. हा माणूस थांबवणं खूप गरजेचं आहे. नसता हा माणूस जातीवादाच्या दंगली 100% लावू शकतो. मोर्चे निघतायत, मग मोर्चाला उत्तर मोर्चानेच देणार की शांत राहून ती भूमिका घेणार? कोण आम्ही? हा, ओबीसी समाजाचे बरेचसे मोर्चे निघतायत, काँग्रेसही इकडे आक्रमक झालं आहे, तर मोर्चाला मोर्चाने उत्तर देणार का? नाही नाही नाही, आम्ही काही नाही देणार आता उत्तर फेतर. चला दे, हिंडून दे त्यांना, काढून दे त्याची मोर्चे, काढून द्या ना. सरकार माझ्या बघतोय, काढून दे. काय होत मोर्चे काढे म्हणून येते, एक दिवस आरडातील बोंबालतील जातील घरी. कारण ते काँग्रेसचा मोर्चा आहे, ओबीसीच मोर्चा आहे. खाली ओबीसीच मोर्चा नाही, तो काँग्रेसचा मोर्चा आहे. कारण ते काँग्रेस संपलंय. तुम्ही राहुल गांधींना लाल्या म्हणाले म्हणून बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या. कोणाच्या तो खाल्या भाऊ? त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या. कोण आहे पदाधिकारी त्याचा? त्यांचं मत असं आहे की तुमच्यावर कारवाई करण्यात यावी. काय करतो कारवाई? मग काय करतो कारवाई? काय काढी तू का? मग काय कारवाई करतो? लाल्या म्हणजे काय? इकडे येऊन हे बोलतो जमतं का? कुणी उभा केलं? काँग्रेस, मराठ्यांनी उभा केलं का? कोण आहे ते कारवाईवाला? कोणासाठी बोलावं? अरे ज्याला कशाचं काय पिकाचं काय येतं हेच माहित नाही. एकदा ते जालन्याला का वाल तर तुम्ही 46 वर्षापूर्वी काहीतरी, आणि जालन्यात रॅली सुरू होती, आणि त्या रॅलीत तिथं गुळाच्या ढेपी होत्या, आणि त्या गुळाच्या ढेपी बघितल्यावर ते म्हणले तिथं खाली उतरून, हे कोणाच्या झाडाला येतं, कोणच्या झाडाला येतं? गुळाच्या ढेपी झाडाला येत असतात काय? आणि त्यांची बाजू घेता का तुम्ही? काय चुकीचं बोललो आम्ही? काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं, मरणाचे खासदार निवडून दिले, आणि आज ते काँग्रेस आमच्या विरोधात बोलायला लागलं जे रद्द करा म्हणून, आणि म्हणा कारवाई करणार. काय कारवाई करतो रे? कारवाई केल्यावर तर धुराळाच तुमचा, मग तर सरपंच होत नसतो तुमचा. आणि मराठ्यांनी मग असले पक्ष वाढू बी नका गड्या. आता हा बघ गड्या, नो मराठा हो, स्वाभिमानी बना,
कडवट कट्टरपणा, शेतात काम करायचं, कचाकच कष्टाने पैसा कमायचा. हा, कोणाच्या दारात झोकायला जायची गरज नाही, कोणाला काम मागायला जायची गरज नाही, काय वाकायचं नाही कोणा पुढे निवडून यायसाठी. हो, काही गरज नाही. असले जर पक्ष असतील नाही काँग्रेस सारखे आणि हे जर आपल्यावर बोलून कारवाई यांनी, ते कोण कारवाई करायचं म्हणतो ना, त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. कोणावर? त्या वडंटीवार साहेबावर, की तू ज्या रद्द कर म्हणू शकत नाही. कारण कोणाला रद्द कर म्हणण्याचा गरीब जातीचा अधिकार नाहीये. तिकडं जाय ना, जरा तिकडं ताकद दाखव ना, त्याला मनानं बोलू नको. तुला काय करायचं? आमची मागणी झाली सुरू आता. हो, 16% आरक्षण 1994चा जे रद्द करा. कस काय रद्द होत नाहीत बघतो आम्ही बी. पाटील, एकीकडे जोरदार पाऊस पडला, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, तर अशामध्येच आनंदाचा शिधा कुठेतरी दिवाळीच्या तोंडावर एक दिलासा होता. पण यावेळेस सरकारकडून मिळेल असं अपेक्षा वाटत नाहीये. शेतकऱ्यांची दिवाळी पुन्हा एकदा काळी दिवाळी होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? अशा योजना असतात त्या सुरू ठेवायला पाहिजे, बंद करायला पाहिजे? नाही, बंदच करते ती. गेल्या वर्षी ते आनंदाचा शिरा होता, ते कुंकड गेला गणू, ते भुंग्यान खाल्लेलं दळण ते बंद झालं. ते तेल द्यायचे ते वंगण असल्यासारखं ते बी नाही. काय हे बघा, आमच्या लेकरा बाळांना कुठंतरी सोयाबीन, बाजरी, गहू विकून, कापूस शिकून आता गोड दिवाळी करायची होती. 2 घास गोड खायचे होते. आमचे संसार उद्ध्वस्त झाले. आम्ही दिवाळीपर्यंत वाट बघणार. शेतकरी राज्यातले पुरे एक येणार, जातफीत खड्ड्यात गेली. शेतकरी म्हणून, आपली शेतकऱ्याची जात म्हणून, शेतकरी आपला बाप म्हणून सगळे एका जागेवर येणार. अशी वेळ येऊ शकते, नेत्यालाच महाराष्ट्रात राहता येणार नाही. शेतकऱ्याच्या पदरात न्याय टाकणार म्हणजे टाकणार. चॅलेंज सांगतो, न्याय टाकणार शेतकऱ्याच्या पदरात. धन्यवाद.